एक अशा राणी झाल्या ज्यांचे सासरेच त्यांचे गुरु आणि मार्गदर्शक ठरले आणि त्यांनी तब्बल 30 वर्षासाठी राज्यकारभार सांभाळला। त्या म्हणजे कोण? तेजस्विनी तू मालव्याची, अहिल्या तुझे नाव, भारताच्या मातीचा तूच खरा गौरव भाव, अशा असणाऱ्या अहिल्यादेवी होळकर आज सुद्धा भारताच्या काही भागांमध्ये विधवा स्त्रियांना पूजा विधी करण्यासाठी टाळलं जातं। सुहासिनींच्या कार्यक्रमांमध्ये विधवा स्त्रियांना आमंत्रित केलं जात नाही। एवढंच नाही तर अनेक रूढी परंपरांना जुगारून आणि या रूढी परंपरेचा कडेलोट करून मल्हारराव होळकर यांनी स्वतःच्या पुत्र निधनानंतर स्वतःच्या सुनेला राज्यकारभार सांभाळण्यासाठी तयार केलं। आज सुद्धा सून आहे म्हणून व्यवहारात बोलू नकोस, आमच्या परिवारात बोलू नकोस, सून आहे तर सुनेसारखी राहा। आज सुद्धा ही परिस्थिती आहे, तर त्या काळामध्ये किती बिकट परिस्थिती होती। स्त्री म्हटलं, बाई म्हटलं की चूल मूल आणि फक्त माणसाच्या पायाची धूळ हीच अवस्था होती। आणि त्याच काळात अहिल्यादेवी होळकर यांचे सासरे ठरले गुरु आणि त्यांना मार्गदर्शन करून तब्बल 30 वर्षासाठी कारभार सांभाळला। अहिल्यादेवी होळकर यांनी काशी, गया, उज्जैन असे अनेक तीर्थक्षेत्रांचा जीर्णोद्धार केला, मंदिरं बांधली, धर्मशाळा बांधले आणि अनेक पद्धतीचे उपक्रम गोरगरीब जनतेसाठी त्यांनी राबवले आणि एवढा मोठा राज्यकारभार सांभाळला। आज त्या काशीच्या असलेल्या घाटाचा उद्ध्वस्तीकरण करणं चाललेलं आहे, परंतु ह्या अहिल्यादेवी होळकरांनी केलेला उपक्रम हा काही साधारण नव्हता। इतकंच नव्हे तर महिलांना कशा प्रकारे समान रोजगार मिळेल याची सुद्धा योजना अहिल्यादेवी होळकर यांनी राबवली होती। जय अहिल्या।